कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या बुलढाणा शाखेमध्ये बनावट सोन्याचे दागिने आभूषण तारण ठेवून कंपनीची फसवणूक करत तब्बल 26,21,472 रुपयांचा अपहार केल्याचं समोर आलंय। बुलढाणा येथील जनता चौकामध्ये कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कंपनीची शाखा आहे। या शाखेमधून सोन्याचे दागिने तारण ठेवून गरजवंत खातेदारांना कर्ज देखील दिलं जातं। मात्र या शाखेतील सहकारी शाखा प्रबंधक प्रवीण गरकल, माजी एरिया मॅनेजर माधव लटपटे, दीपाली साळवे, अश्विनी नागरे, राजेंद्र मोरे, अक्षय बर्डे, किशोर बिबे, निलेश सारवळकर यांच्यासह सर्व चेकर आणि मेकर यांच्या विरोधामध्ये परेल मुंबई या मुख्य कंपनीच्या नागपूर विभागाअंतर्गत येणारे एरिया मॅनेजर अरुण कुमार राठोड राहणार नांदेड यांनी तक्रार दिल्यामुळे सर्व संशयित आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या बुलढाणा शाखेमध्ये 3 ऑगस्ट 2024 रोजी अमोल देशमुख यांनी लेखा परीक्षण केलं असता 22 जुलै ते 27 जुलै 2024 या दरम्यान शाखेमधून लोन व्यवहार झाल्याचं दिसून आलं। त्यामध्ये 2 व्यावसायिकांना सोनं तारण ठेवून त्यांना मोठी रक्कम दिल्याचं आढळून आलं, परंतु आरोपींनी हेराफेरी करून नकली आणि बनावट सोन्याचे दागिने आभूषण तारण ठेवून कंपनीची फसवणूक करीत तब्बल 26,21,472 रुपयांचा अपहार केलाय। अशा तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा येथील कॅप्री ग्लोबल कॅपिटल फायनान्स कंपनी आहे, यातील एरिया मॅनेजर होते। यांनी अरुण कुमार बाबूराव राठोड असे त्यांचे नाव असून दिनांक 11/12 रोजी त्यांनी फिर्याद दिली की त्यातील कॅप्री ग्लोबल कंपनी येथील 5 कर्मचारी हे जे आहेत यांनी O+3 जे ग्राहक आहेत असे यांनी बनावट सोने देऊन तसेच कमी व्हॅल्युएशनचे सोनं किमती गहाण ठेवून जास्त लोन दिले। अशा याच्यावरून जवळपास 26 लाखाची त्यांनी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे फिर्याद दिलेली आहे। त्यावरून पोलीस स्टेशन बुलढाणावरून आम्ही गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास चालू आहे आणि सदर तपास जो आहे आमचे पोलीस स्टेशनचे API भोस हे करत आहेत। किती आरोपी आहेत? याच्यामध्ये एकूण 8 आरोपी आहेत। संबंधित कंपनीचे 5 कर्मचारी आहेत व 3 त्याच्यामध्ये ग्राहक आहेत।